शुक्रवारची सकाळ 10 ते पावणे 11 वाजण्याची वेळ. घडली धक्कादायक घटना. वार्ता वाऱ्यासारखी पसरली. सोलापूर शहर हादरून गेले. सोलापूर शहरातील जुना पुणा नाक्याजवळील वसंत विहार जवळील स्वराज विहार ब्रिजजवळ येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या वकील पतीने आपल्या सुशिक्षित डीएड उत्तीर्ण झालेल्या पत्नीच्या गळ्यावर घरातील चाकूच्या साहाय्याने गळ्यावर मानेवर सपासप 5 वार करून मर्डर केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार 18 जुलै रोजी सकाळी पावणे 11 वाजण्याच्या सुमारास घडल्याने सोलापूर शहर आदरून गेले. भाग्यश्री प्रशांत राजहंस, वय 39 वर्षे, राहणार मित्रनगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा. सध्या प्लॉट नंबर 148 स्वराज विहार वसंत विहार जवळ सोलापूर असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पेशाने वकील असलेल्या प्रशांत रवींद्र राजहंस, वय 44 वर्षे, राहणार मित्रनगर, पंढरपूर रोड, मंगळवेढा. सध्या प्लॉट नंबर 148 स्वराज विहार वसंत विहार जवळ सोलापूर याने आपल्या पत्नीचा खून केला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती प्रशांत हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. झालेला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस घटनास्थळी गेले. लागलीच तपास सुरू केला. प्रशांत राजहंस आणि भाग्यश्री भोसले यांचा विवाह सन 2018ला झाला होता. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्यात घरगुती वाद सुरू झाला. पत्नीसोबत होणाऱ्या सततच्या भांडणामुळे वैतागून पती प्रशांत राजहंस याने अखेर शुक्रवारी टोकाचे पाऊल उचलत आपल्या पत्नीच्या नरडीचा घोट घेतला. धक्कादायक घटनेनंतर भाग्यश्री यांच्या कुटुंबामध्ये आक्रोश पाहायला मिळाला. हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होत होती. गुरुवारी रात्री पैशाच्या कारणावरून भांडणे झाली होती. तसेच शुक्रवारी सकाळी देखील पती पत्नीमध्ये वाद झाला. त्या वादाचे पर्यावसन खुनामध्ये झाले. स्वतः आरोपी पती वकील प्रशांत रवींद्र राजहंस यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल यांच्या दालनामध्ये सकाळी 11:15 वाजता हजर राहून मी माझ्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांच्यासह पोलीस ठाण्याचे डीबी पथक घटनास्थळी रवाना झाले. वसंत विहार जवळील त्यांच्या भाड्याच्या घरात पोलीस पथकानं पाहणी केली. पाहणी दरम्यान घरातील हॉलमध्ये भाग्यश्री या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ अँब्युलन्स घटनास्थळी पाचारण करून भाग्यश्री यांना शासकीय दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. झालेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारापूर्वी भाग्यश्री मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा लवटे यांनी घोषित केले. यावेळी शासकीय दवाखान्यात भाग्यश्री राजहंस यांच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. घडलेली घटना ही अत्यंत दुःखदायक असल्यामुळे सर्वत्र एकच आक्रोश ऐकण्यास मिळाला. महिलांनी मोठ्या प्रमाणात हंबरडा फोडला. भाग्यश्री या मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे नातेवाईकांचा विशेषतः महिलांना दुःखाश्रू अनावर झाले. दरम्यान ह्या घटनेने सोलापूर शहरात एकच खळबळ माजली असून भारतीय न्यायसंहिता कलम 103, 85, 115(2), 352 प्रमाणे रत्नदीप विद्याधर भोसले, वय 37 वर्षे, राहणार मिलिंदनगर, बुधवारपेठ, सोलापूर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रशांत राजेंद्र राजहंस याच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दराडे हे करीत आहेत. आरोपी वकील प्रशांत रवींद्र राजहंस हे मूळचे मंगळवेढा येथील रहिवासी असून ते मंगळवेढा तालुका न्यायालयात वकिली करायचे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे देखील अशिलाच्या तारखेसाठी येत असत. परंतु पत्नी भाग्यश्री यांचे सासरी पटत नव्हते. त्यामुळे सातत्याने सासरच्या मंडळींसोबत भांडणे व्हायची. दिरासोबत वाद व्हायचे. वारंवार भांडण होत असल्यामुळे प्रशांत राजहंस यांनी आपल्या पत्नीसह सोलापुरात वसंत विहार जवळील स्वराज विहार येथे गेल्या 5 महिन्यापूर्वी राहण्यास आला होता. 5 महिन्यापूर्वी सोलापुरात आलेले राजहंस दाम्पत्य यांच्याबाबत शेजारच्यांना देखील फारसे काही माहीत नव्हते. परंतु गेल्या काही दिवसापासून सातत्याने वाढलेल्या भांडणामुळे पती पत्नीमध्ये वाद होत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी घटनास्थळी अधिक चौकशी केली असता शेजारच्यांनी ही माहिती पोलिसांना आणि शासकीय पंच यांना सांगितली.